तर तुम्हाला पेनलाइज केले जाईल. अकरा 45. पुढच्या 1 मिनिटामध्ये जर सामना सुरू नाही झाला तर सामना 4 षटकांचा करण्यात येणार आहे. 5 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. 5 षटकांचा सामना आहे. जर आता 1 मिनिटामध्ये सामना नाही सुरू झाला तर मात्र षटकं कमी करण्यात येणार आहेत. त्याला सामन्याला सुरुवात करा. 11:45. 11:45 झालेत. 11:46 सामना सुरू होणं गरजेचं आहे. धन्यवाद 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 सर. चला सामन्याकडे वळूया. चालू असलेला सामना आहे तोच म्हणजे वसई विरुद्ध चिंचणे. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तेच म्हणजे वसई संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं दिसतात आज म्हणजे चिंचणे या संघापुढे. तर गोलंदाजी वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन येताना दिसत आहे तेच म्हणजे स्ट्राईकवर अकबर आणि नॉन स्ट्राईकवर इलियास पठाण. तर माफ करा, इलियास पठाण स्ट्राईक वरती होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. स्वतःचा श्री गणेशा करून संघाचा खाता खोलताना दिसतात तोच म्हणजे 11:46 पहिला चेंडू पडलेला आहे. बरोबर तुम्हाला आता मात्र कव्हरच्या दिशेने तटवलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधताना दिसतोय आणि खणखणीत असा पहिला चौकार येताना दिसतोय फलंदाज इलियासच्या बॅट मधून. साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा. अकबर आता मात्र अकबरने आपलं खातं खोलताना दिसतात तोच म्हणजे चौकारणीशी. आता मात्र क्षेत्ररक्षणातून बदल करून घेताना दिसतात अजित सुर्वे. पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळताना दिसतात. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील एका चौकारणीशी खेळणारो अकबर. आता मात्र खराब चेंडू. पंचांकडे नोचो इशारो दिलो जाता. अतिरिक्त धाव आयती धाव म्हटली जातात त्या प्रकारची धाव. बरोबर बघितला असाल तर तुम्ही पिचच्या बाहेर चेंडू टाकलाय आणि पुढचं चेंडू फ्री हिट असणार. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. यावेळेला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज. एक लक्षात घ्या बरोबर 11:46 हा सामना सुरू झालाय. ओहो पंचांचं बोट बघूया आकाशाकडे जातं का नाही. यावेळेला पंचांनी सरळ टीव्ही अंपायरच्या दिशेने निर्देश केलाय. पुन्हा एकदा ऐका. मैदानावरती 11:46 दुसरा सामना सुरू झालाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. इथे P1 सुरू आहे. आता त्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला 4 षटकाच्या आतमध्ये घ्यायचं. जर तसं नाही केलं तर कंपल्सरी 5वं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले होईल. परंतु दुसऱ्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये एक नियम असा आहे की 3 क्षेत्ररक्षक हे तुमचे सीमारेषेवरती राहतील. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. जर समजा तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला नाही आणि शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले आला तर खरी सर त्या ठिकाणी 2च क्षेत्ररक्षक हे मैदानाच्या बाहेर राहतील म्हणजे सर्कलच्या बाहेर राहतील. जर असं झालं तर 4 मध्ये जर घेतला तर काही प्रॉब्लेम नाही. 4 मध्ये तुम्ही घेतला तर 3 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर राहतील. पण 5वं जे षटक आहे 5वं षटक त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. अत्यंत महत्त्वाचं आहे. पण यावेळेला या मॅचमध्ये 20 मिनिटांमध्ये तुमचं हे 4 षटकाचं शेड्यूल पूर्ण नाही झालं तर 5 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती असतात. 5 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती असतात. तर त्यावेळेला तुम्हाला 1 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये घ्यावा लागेल. बॅटिंग पॉवर प्लेचा जो नियम आहे तो देखील लक्षात घ्या. नॉर्मल एक आपला नियम आहे तो देखील लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावर सुरू आहे. आता मॅचमध्ये बघितलं तर पहिला गडी बाद झालाय. अत्यंत महत्त्वाची विकेट देखील प्राप्त झालेली आहे. सामना रंगतदार आहे. ऐकूया अजितला पुन्हा एकदा. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धन्यवाद धन्यवाद सर. पहिलो मोठो धक्को बसताना दिसतात संघाक. इलियास पठाण बॅक टू पॅव्हिलियन मध्ये येताना दिसतात. रनआउट स्वरूपात गडी गारद होताना दिसतात. मालवणी सांगूचं झाला तर गाव उंडगा निलो आणि ईदभर अंतर असताना हुमऱ्या कापटान मेलो म्हटलेला वावगा ठरणार नाही.
स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसले क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी येतात ते म्हणजे अमीर नावाचे फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजित. आता मात्र फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेलं. 1 बाउन्स 2 बाउन्स 1 बाउन्स सीमारेषा पार. आता मात्र बॉलर झालो थंडगार, चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत असो बॅट मसून येणारो चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. विजय मामा क्रिकेट चषक. धन्यवाद धन्यवाद डीजे सर. संघाची धाव संख्या दुहेरी आकड्यातून जाऊन पोहोचताना दिसता 10 वरती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची जर्सी क्रमांक 10. पुन्हा एकदा पुढचो चेंडू. आता मात्र आखूड टप्प्याचो चेंडू, अचूक टप्प्याचो चेंडू. चेंडू कधी पडलो आणि यष्टीरक्षकाच्या हातात कधी गेलो या बॅट्समन का सुद्धा कळला नाही. म्हणून मालवणीत म्हटला जाता अचूक टप्प्याचा मारा आणि अंगात इलेला वारा. ह्या मात्र तुमका जर समजला तर तुम्ही फक्त सरस ठरशाल. आता अंगात इलेला वारा म्हणजे तुम्ही काय विचारू नका. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजित. पहिला वयला पॉवर प्लेचा षटक. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक बाहेर काढताना दिसतात आणि समोरच्या दिशेने तटवलेलो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 बाउन्स आणि दुसऱ्या बाउन्सवर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणूचा लागात. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी जवळपास 2 धावा वाचवताना दिसलो. माका वाटलं जवळपास यो चौकाराच्या बाहेरच गेलो असात, पण अशी जंप मारल्यान की डायरेक्ट चेंडू आतमध्ये पाठवल्यान. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती होता. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 1 डझनावरती 12 वरती. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक खेळाडू मान्यवर यांचे सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाकडे वळूया. लक्ष्मण नावाचा गोलंदाज येताना दिसता. स्ट्राइक वर धुवाधार फलंदाजी करणारो अकबर अजून स्ट्राइक वरती. या 2 चौकारनीशी खेळता अकबर. आता मात्र स्ट्राइक वर येताना दिसत अमीर. लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर. दुसरा षटक घेऊन वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करताना दिसतात वाटता फलंदाज. चिंचणी संघाचे. थांबा थांबा जरा पंच 2 मिनिटं थांबा. याच्या अगोदरचा चेंडूवरती चौकार असेल लक्षात घ्या. जो क्षेत्ररक्षण केला होता तो रिप्ले मध्ये बघितलाय सरांनी आणि त्याच्यावरती चौकार घोषित केला. थांबा जरा थांबायला सांगू का त्यांना. रन वाढतील ना परत. बाउंड्री नाही ओव्हर संपली म्हणूनच विचारतोय. आता त्याच्यासाठी थांबलो. धन्यवाद धन्यवाद सर.
यूट्यूब सरांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या कॅमेऱ्यामध्ये खूप सुंदर प्रकारे छायाचित्रण टिपलेलं दिसतंय आणि हा खणखणीत असा चौकार याच्या अगोदरच्या चेंडूवरती प्राप्त झालेला दिसतोय. संघाची धावसंख्या 2 ने वाढताना दिसते. संघाची धावसंख्या 14 वरती पोहोचताना दिसते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लक्ष्मण. आता मात्र अमीरचा फटका कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण करताना दिसत आहेत. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार देताना दिसतोय अकबर नावाचा फलंदाज. कारण अकबरला माहिती आहे अकबरच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत आहेत. 2 चौकारांनिशी अकबर खेळताना दिसत आहेत. त्यामुळे स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना दिसत आहेत ते म्हणजे अकबर. तर गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 3 चौकारांशी खेळत आहे. आता मात्र मोठो फटको मारूचो चेंडू पण टेनिस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र बाहेर काढताना अकबर नावाचा फलंदाज बाद होताना दिसता. खराब कॉलिंग मनोची लागा तीच म्हणजे अकबर आणि त्याच्या साथिक अमीर असताना आणि रनआउट स्वरूपात स्वतःच्या पायावर धोंडो मारून घेता आणि बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसत तोच म्हणजे अकबर. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. बघा रनआउट स्वरूपात अकबर बाद होताना दिसता. मगाशी एक नियम होतो चला जरा लवकर करा सर. अकबर सर आधीच उशीर झालेलो हा सामन्या का मालवणी सांगूचा झाला तर आधीच दुष्काळ त्याच्यात तुम्ही 13वा महिनो घेऊ नका. मुदत सर येताना दिसता फलंदाजीसाठी. मोठो मासो जाळ्यात अडकलेलो दिसता. जवळपास अकबर 4-3 चौकारनिशी खेळा होतो अकबर. आता मात्र रन घेऊच्या नादात फलंदाज बाद होताना दिसता. म्हणून मालवणीत आणखी एक म्हण असा तीच म्हणजे वसा वसा खाना आणि लवकर पॅव्हिलियनच्या दिशेक जाना. काय गरज नाही होती त्या धावेची पण बरोबर क्षेत्ररक्षकान हेरल्यान आणि अकबर का घरी पाठवल्यान. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण. त्याच्या साथी गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण तर सामोर जायत मुदत सर. आता मात्र कव्हरच्या दिशेने ढकलून आपला खाता खोलताना दिसता मुदत सर. काय चालला माका समजत नाही. वारंवार खराब कॉलिंग मनूची लागत मुदत सर आणि अमीर याची. सुंदर कमबॅक करणारी गोलंदाजी लक्ष्मण याची. जरी पहिल्या षटकामध्ये खोऱ्यान धावा जरी वावले असतील तरी पुढच्या षटकामध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी लक्ष्मण. आता मात्र स्ट्राईक वरती दिसत तो म्हणजेच अमीर. आता अमीर का अकबरची जागा भरून काढूची लागत वाटता. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आता मात्र भरकटताना दिसत. पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेची खुणा दर्शवताना दिसत. पंचांचा निर्णय अंतिम राहील लक्षात घ्या फलंदाज. त्याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या संघनायकांनी दोन्ही लक्षात घ्यायचंय की रिव्ह्यू नाही तुम्हाला दिला जाणार आहे. पुन्हा एकदा पुढचो चेंडू लक्ष्मणचो. आता मात्र मासो कापतात तसो चेंडू कापल्यान पण क्षेत्ररक्षक बरोबर सजवलेलो होतो. एका धावेवरती समाधान मानताना दिसतात दोन्ही क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण कव्हर बाउंड्रीच्या दिशेने दिसता तुमका. ताच म्हणजे चिंच वसई या संघाकडून. आता मात्र मुदत सर मोठे फटके काहीतरी वंचित ठेवताना दिसतात लक्ष्मण सर. मोठो फटको लेगच्या दिशेने मारूचो होतो पण चेंडू जाता यष्टी रक्षकाच्या हातात. फलंदाज बाद होताना दिसता. पुन्हा एकदा मोठो मासो जाळ्यात अडकताना दिसता. मालवणी सांगूचा झाला तर पहिलाच येवजलेला सादात तर दळीदार कित्या बादात. पहिलाच येवजल्यान होता लेग साइडला मोठो फटको मारीत पण बॅटची कडे घेऊन क्षेत्ररक्षक बाद होताना दिसतात डीजे सर.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. हे विजय मामाचा बायोडेटा आगरी सेनेचा पुढारी मोठा. क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा स्पर्धेसाठी खर्चितो नोटा. हे इमानी नेता कर्तव्य दक्ष पालघर जिल्हा उपाध्यक्ष जनतेला अभिमान विजय घरत मामा महान. धन्यवाद धन्यवाद सर विजय दादा. विजय घरत मामा चषक 2024. आता मात्र फलंदाजीसाठी आसिफ येताना दिसता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लक्ष्मणानं आपल्या भात्यासून बरोबर बाण काढल्यान आणि मुदस्सर का पॅव्हिलियनचा रस्तो दाखवताना दिसलो. तोच म्हणजे लक्ष्मण. पुन्हा एकदा पुढचो चेंडू मोठो फटको समोरच्या दिशेन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखी एक झटको बसताना दिसता. आणखी एक गडी गारद करताना दिसता. शून्याचो चष्मो भोपळोही न फोडता पुन्हा एकदा मुदस्सर जसो इलो तसो वापस चाललो. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विषय होत आज हो चर्चेचा. चंदन सरगावान विषय होत आज हो चर्चेचा. आमच्या विजय घरत मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. आमच्या विजय घरत मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. धन्यवाद धन्यवाद डीजे सर धन्यवाद. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपताना दिसता हा. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता तीच म्हणजे 18 वरती. जवळपास या षटकामध्ये 4 गडी गारद करताना दिसता हा लक्ष्मण. आपलं बरोबर ब्रह्मास्त्र बाहेर काढल्याने 4 फलंदाजांका बॅक टू पॅव्हिलियन पाठवताना दिसता. आणि आता मात्र सचिन येता हा फलंदाज. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तोच म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले घेतलो जाता. स्ट्राईकवर अमीर असा. अमीर का आता गिअर चेंज करूचो लागत कारण तिसरा षटक हाताळताना दिसता तो म्हणजे सचिन नावाचो गोलंदाज. तर स्ट्राईकवर अमीर आणि नॉन स्ट्राईकवरती निहाद. बघा निहाद सरांकडे बघितलास तर जवळपास माका वाटतं 50 पार केलेले असतील वाटतं सर निहाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन. आता मात्र अमीर कव्हरच्या दिशेने मोठो फटको क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतो पण 2 बाउंड सीमारेषा पार. खणखणीत असो अमीरच्या बॅटमधून येणारो पहिलो वैलो खणखणीत असो चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्रिसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. हे अग्रिसेना अध्यक्ष आमचा कैलास काका. संस्कृती ही टिकवण्याचा इरादा निकट्याचा. धन्यवाद डीजे. बघा क्षेत्ररक्षक पुढे धावत इले त्यांचो स्वतःवर ताबो रवलो नाही पण चेंडू डोक्यावरून सीमारेषा पार गेलो. पुन्हा एकदा अमीर टू सचिन. पुढचो चेंडू आता मात्र समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड. खणखणीत असो आणखी एक षटकार येताना दिसता. टांगा पलटी घोडे परार. लांब लचक येणारो षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. हे अग्रिसेना अध्यक्ष आमचा कैलास काका. संस्कृती ही टिकवण्याचा इरादा निकट्याचा.
धन्यवाद धन्यवाद डीजे सर धन्यवाद. आता बघा आमिरने जरी अकबर रनआउट झालो असत तरी आमिरने आता मात्र सगळं दारमदार आपल्या खांद्यावर घेताना दिसता. हा 2 चेंडूवरती 2 खणखणीत पाटीन पाठ भर वळ देताना दिसता तो म्हणजे सचिन. याच्या सचिनचो खरपोच समाचार घेऊन सुरुवात केल्या ना. 2 चेंडूंवरती 2 खणखणीत चौकार. कारण ह्या षटक पॉवर प्लेचा षटक असलेला त्यांना माहिती आहे. ह्याच षटकामध्ये मुगड्यान रेच काढूचा फाव कुटूचे आणि खोऱ्यान रन काढूचे असत. पुढचो चेंडू सचिन येतो समोरच्या दिशेने आणखी एक मोठो फटको. 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. आणखी एक तिसरो दणदणीत नाकार मुटको मारताना दिसतात ते म्हणजे आमिर. आणखी एक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. धन्यवाद धन्यवाद डीजे सर धन्यवाद. सुंदर फलंदाजी. आता मात्र आमिरने गिअर चेंज केलेलो दिसता तोच म्हणजे फलंदाजी करताना. कारण अकबरने पहिल्या षटकामध्ये सुंदर फलंदाजी केली होती पण अकबर रनआउट झालो आणि त्याच्यानंतर आमिरने आता मात्र त्याची जागा भरून काढूचा काम करताना दिसता. सलग 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके मारताना दिसता. आमिर मगातपासून वॉशिंग पावडर निर्मा खिशात टाकून ठेवल्या नव्हती ती बाहेर काढल्यान आणि सचिन का वॉशिंग मशीन मध्ये टाकून बरोबर धूक घेताना दिसता तो म्हणजे आमिर. बॉल गेलाय बघा पंच सर. मॅच बॉल आहे तो. जवळपास 3 चेंडूंवरती 3 लागोपाठ मोठे फटके येताना दिसतात आमिरच्या बॅटमधून. पुढचो चेंडू सचिनचो आमिरसाठी. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने तटवलेलो 1 धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा धावताना दिसतात. रनआउटची संधी आणि वाटावलो आणि रनआउट. आता मात्र खराब कॉलिंग दुसऱ्यांदा करताना दिसता. माका वाटता अमित काही बघितच नाही. पायात चाका लागल्यासारखी गाडी कशी धावत सुटता तसो मात्र धावत सुटलो आणि पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर धोंडो मारून घेतल्यान आणि पॅव्हिलियनचा रस्तो बघताना दिसता तोच म्हणजे आमिर नावाचा फलंदाज. आणखी एक मोठो धक्को डीजे सर. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. धन्यवाद डीजे सर धन्यवाद. सुंदर फलंदाजी करी होते आमिर पण 18 धावा करून पॅव्हिलियनच्या रस्त्यावर जाताना दिसतात आमिर. हे लॉस्ट नाही लॉस्ट. आता मात्र आमिरची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे मुराद नावाचा फलंदाज. पुन्हा एकदा सचिन कमबॅक करणारी गोलंदाजी. 3 मोठे फटके पण पुढच्या चेंडूवरती कमबॅक आणि आता मात्र LBW स्वरूपात पुढच्या चेंडूवरती मुराद इलो म्हणजे मालवणी सांगूचा झाला तर फावला नाही तर मुरादचा नुसताच नाव बोर्डावर राहुला. याच दरम्यान आपण बघितलं तर स्पर्धेचे शिल्पकार विजय मामांचं शुभागमन मंचावरती झालेलं आहे. V24 फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य अग्रिसेना विजय मामा चषक 2024 या ठिकाणी एक मानाची स्पर्धा पाहतोय. एक वेगळी संकल्पना मामांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागासाठी आज त्यांचं आगमन झालेलं आहे. 40 प्लससाठी यावर्षी एक हाफ ठेवलेलं आहे आणि 40 प्लसचं क्रिकेट आता आपण पाहतोय. दुसरा सामना विजय मामांचं स्वागत असेल. वेलकम आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अजित मायक्रोफोन वरती आहे. धन्यवाद. बाजी अचूक नियंत्रित गोलंदाजी बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट. धन्यवाद डीजे सर धन्यवाद प्रशांत सर. विजय दादांचं आगमन झालंय
8वं पर्व तुम्हाला दिसतंय इकडे. विजय मामा चषक 2024 हेच चषक पुढे असंच चालत राहू दे. यंदाच्या या सामन्यांमध्ये आगळं वेगळं आयोजन तुम्हाला पाहायला भेटतंय. 40+ खेळाडू दिसत आहेत. आता मात्र मुरादची जागा घेण्यासाठी संघाची धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचते. फलंदाजीसाठी विदूर. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर. राईट अप ओव्हर द विकेट विदूर साठी. बघा विदूर सर अनुभवी फलंदाज दिसतात. आता मात्र समोरच्या दिशेने चपळता बघा. बरोबर बॉल मारल्याने आणि लगेच आपलं गेअर फर्स्ट मध्ये टाकल्याने गाडी जोरात चालवल्याने. कारण ऑलरेडी 2 विकेट रनआउट स्वरूपात गेलेत आणि याबरोबर सचिनचा षटक संपता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता ती म्हणजेच 35. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक, खेळाडू, मान्यवर यांचे सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद डीजे सर. धन्यवाद. विदूर सरांचं नाव बघा. टोपण नाव काका असा पण दिसत सुद्धा काका सारखे. पण त्यांची चपळाई बघा. एखाद्या यंगस्टर खेळाडू सारखी चपळाई. बॅट का बॉल लागलो आणि जे धावत सुटले म्हणजे आव देखाना ताव आणि लवकर लवकर धाव असाच म्हणूचा लागत. आता मात्र पुढचा षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिसता तोच म्हणजे पुन्हा एकदा लक्ष्मण येताना दिसता. आता मात्र कव्हरच्या दिशेने काकाने ढकलल्याना चेंडू आणि दुसरे काका चेंडूच्या खाली. खराब क्षेत्ररक्षण. 1च्या जागी 2 धावा. बघा त्यांचा काका म्हटलास तरी पण ते त्यांची टांगा बघा, पाय बघा, सरसर 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 कसले धावताना दिसतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण ज्यांनी आपल्या भात्यासून मगाशी बाण काढल्या नव्हते. पुन्हा एकदा काका मात्र आता त्याच्यावर हावी दिसतात. बघा काका संयमी फलंदाजी करताना दिसतात. काका या टीम मध्ये सामील कसा केलेला याच दाखवून देताना मोठे फटके जय मारूचे थय मोठे फटके आणि धय चोरटी धावा घेऊची आता चोरटी धाव अशी फलंदाजी. पुन्हा एकदा समोर. आता मात्र निहाद हत वाटता समोर. निहादच्या बॅट मधून आतापर्यंत बॅट शांत दिसता निहाद सरांची. एक सुद्धा बॉल खेळूक भेटलो नाही निहाद सरांका. पहिलो चेंडू. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होतो. पॉइंटच्या दिशेने ढकलून काढताना दिसतात आणि स्वतःचा खाता खोलताना दिसतात. बघा उडी बघा काय मारल्याने खड्डो सुद्धा पडलो पण अंगा मासा काय लागला नाही म्हणून म्हटला जाता हाताची माती छातीक लावा. छातीची माती करताना दिसतात क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा काका फलंदाजीसाठी. आता मात्र बाहेर जाणारो चेंडू. काका काहीतरी पंचांकडे अपील मागतात व्हाईटची पण पंचांवरती त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. माका वाटतं आता काकांगा मोठो एखादो फटको मारूचो लागात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फक्त तटावून काढल्याने चेंडू हा लॉंग ऑफच्या दिशेने 1 धावेवरती समाधान मानतात आणि फेकी बघितल्याबरोबर पाठी वळताना दिसले आणि 1 धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या होता जवळपास 40 वरती. पुन्हा एकदा लक्ष्मण संयमी खेळी करताना दिसतात. सिंगल डबल काढताना दिसतात. मालवणीत एक म्हण असा काका असे काढशाल सिंगल तर लोका करतील तुमची टिंगल. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटको. शॉर्ट थर्ड मॅचच्या क्षेत्ररक्षका चुकवून जाताना सीमारेषा पार. इरल्याच्या मागसून धुरला फुकीत जाणारो खणखणीत असो चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. गावागावात होते हो चर्चा. चषकाला लय डिमांड आमच्या. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. सुंदर फलंदाजी बघूची लागत 2 क्षेत्ररक्षक फलंदाजांकडून. बघा जय मोठ्या फटक्याची गरज होती थय फक्त संयमी फलंदाजी करून चौकार खेचताना दिसतं. क्षेत्ररक्षक काहीतरी चूक करताना दिसता आणि त्या चुकीला माफी नसून मालवणीत एक मत असा की हे का क्षेत्ररक्षकाक लागली भूक म्हणून त्यांनी केल्याना भली मोठी चूक
आणि त्या चुकीला माफी नसल्यामुळे खामियाजा तर भुगतूचो लागतेलो आणि 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडता डबल चौक्यावर 44. शेवटचा हानामारीचा षटक, लिलाव करणारा षटक, भैराई घालणारा षटक घेऊन राजू नावाचा गोलंदाज. तर स्ट्राइक वरती काका, नॉन स्ट्राइक वरती निहाद. शेवटचा षटक राजू. बघा काका, माका वाटतं जरा क्षेत्ररक्षणातून काहीतरी बदल करताना दिसतात गोलंदाज. कारण काकांची फलंदाजी बघशाल तर सिंगल डबल वर जास्त भर देतात काका. कारण खायच्या गॅप मसून चेंडू काढूचो, कुर्ली जशी आपला बीळ शोधता तसो गॅप बरोबर काका शोधताना दिसतात. आता कुर्ली म्हणजे काय तर विचारू नका, हे मुंबईत त्याका खेकडो म्हणतात आणि गावच्या भाषेत कुर्ली म्हटली जाता. ते का माहिती असता आपला बीळ खया आणि त्याचबरोबर काकांका सुद्धा माहिती आहे की गॅप खया. कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा तटवल्याने बघा गॅप त्यांका बरोबर माहिती आहे. मगाशीच मी सांगितलं होतं काकांका गॅप पहिलो बॅट का बॉल लावच्या आधी त्यांचे पाय चालू होतात. बघा तुम्ही त्यांच्या शरीर यष्टीकडे बघितशाल तर एक बॅटिंग बॉल लागूच्या आधी ते पूर्ण बॉलवर जातात आणि थंय बॅट ढकलल्याने के बरोबर धाव सुरुवात करतात. पुन्हा एकदा निहात गोलंदाजी मार्कवर राजू. आता मात्र लेग स्पिन होणारो चेंडू, लेग स्टिकच्या वरून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातातून जाताना दिसता. जर बॅटच्या पट्ट्यात दिलो असतो तर खरोखर माका वाटतं फाईन लेगच्या दिशेनं चौकार किंवा षटकार ह्यो गेलोच असतो. पण गोलंदाज अनुभवी असत ते राजू नावाचे गोलंदाज बरोबर चेंडू अचूक टप्प्यावर टाकताना दिसतात ते म्हणजे राजू. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण झेल काय होऊ शकत नाही. एक धाव पूर्ण करतात. बघता बघता दुसऱ्या धावेसाठी पलटत नाही. रनआउटची संधी होती पण त्या संधीचा सोना करता येत नाही. एखाद्रो पिसावलेलो कुत्रो पाठी लागल्यावर जसो माणूस धावता तसो निहाद सर धावताना दिसले आणि सुरक्षित क्रीज मध्ये जाऊन पोचले. बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकांचा खेळ या वेळेला समाप्त झालाय. त्यामुळे कुठल्या प्रकारची पेनल्टी तर नसणार आहे. त्यामुळे लगेच मॅच सुरू करा. खूप छान पद्धतीने या वेळेला गोलंदाजी 20 मिनिटांमध्ये, बरोबर 20 मिनिटांमध्येच या ठिकाणी हे षटक समाप्त झाले का ते पाहूया. अजून किती चेंडू शिल्लक आहेत? षटक समाप्त झाले ना आताचं. 4 षटक अगदी वेळेत पूर्ण झाले. परंतु आता थर्ड अंपायर आहे. धाबा आपण संघ करणार, डिसिजन पेंटिंग आहे. षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक, खेळाडू, मान्यवर यांचे सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन, ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आउट दिले गेलेले आहे. फलंदाज बाद ऑनफिल्ड अंपायर डिसिजन, फलंदाज बाद दिला गेलेला आहे. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. क्रिकेटरांचा दमतोय मोर्चा, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या, मनात बसतोय आम्ही साऱ्यांच्या. नाही साधा काम विजय मामाचा बक्षीस होला खाला, साधा काम विजय मामाचा. डीजे सर धन्यवाद. दुसऱ्या धावेसाठी निहाद सर बाद होताना दिसतात तुमका. कारण
एक धाव तर कंप्लीट केली गेली होती आणि दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि दुसऱ्या धावेसाठी रनआउट स्वरूपात बाद होताना दिसतात निहाद. सरपंचांचा निर्णय अंतिम राहील, लक्षात घ्या. संघाची धावसंख्या पोचता डायरेक्ट 46 वरती. शेवटचा हाणामारीचा षटक हा सर रिप्ले मध्ये इकडे दिसत नाही आहे, तर ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो इकडे मान्य केला जाईल. हॅलो, चला निहाद सरांची जागा घेण्यासाठी अफजल नावाचे फलंदाज जाताना दिसतात. मोठं धक्को बसलेलं दिसतं. रनआउट स्वरूपात संघाची धावसंख्या स्थिरावली 46 वरती. शेवटचा हाणामारीचा षटक हा गोलंदाज राजू याचा. राजूची शैली बघा, डावकुऱ्या म्हणजे लेग स्पिन करणारी गोलंदाजी असतली. चेंडू जर लेग साईडला पडलो तर कधी ऑफ साईडला निघून जाता यो बॅट्समन का सुद्धा कळत नाही. तर मगाचपासून जे आमच्या बाजूक बसले होते नावा सांगित अफजल सर, तेच आता फलंदाजीसाठी जाताना दिसतच समोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चौथो चेंडू घेऊन आपल्या षटकामधलो राजू. आता मात्र खराब गोलंदाजी राजू याच्याकडसून. रनआउटची सुवर्ण संधी होती पण त्या संधीचा मात्र सोना करता येईल नाही. गॉगल पंच दोन्ही हात समांतर करून सांगतात ही धावा अवांतर असा, आणि गॉगल पडलो आणि गॉगलचो दांडको सुद्धा तुटलो. राजूचो दांडको तुटलेलो दिसता चष्म्याचो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र काका स्ट्राईकवर येतात. काका फुल टॉस चेंडू होतो, एक लांब लचक मारून टाका, पण चेंडू जाता यॉर्कर पद्धतीचं करून घेतल्याने लेग बाय स्वरूपात एक धाव भेटताना दिसता संघाक. संघाची धावसंख्या पोचता जवळपास 49 वरती. बघूया या दिवसातला पहिला हाफ शतक भेटता का या संघाकडचा. पुन्हा एकदा राजू पुढचो चेंडू घेऊन
वाईट+1 आणि त्याच्यानंतर आता मात्र लेग बाय स्वरूपात 1. अफजला शेवटचा चेंडू, हाणामारीचो चेंडू, भैराई घालणारो चेंडू, लिलाव करणारो चेंडू. गेम 2 बॉल बाकी असत. पुन्हा एकदा आता मात्र अचूक टप्प्याचा चेंडू होतो. पुन्हा एकदा रनआउट. जवळपास बघू गेलास तर 4 खेळाडू या षटका इनिंग मध्ये रनआउट स्वरूपात बाद झालेले तुमका दिसतात. मगाचपासून जवळपास अकबर नंतर आमिर नंतर आता नियाद आणि नियाद नंतर आता अफजल असे 4 क्षेत्ररक्षक रनआउट स्वरूपात बाद. झणझणीत अजित विकेट अजित मी महाराष्ट्र राज्य तुमच्यापर्यंत अग्रसेना येतोय. ते अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या व्यासपीठावरती आदरणीय प्रकाश गरज साहेबांचं आगमन झाले. त्याचबरोबर या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मकरंद देसाई साहेबांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर शेवटचा चेंडू या षटकामधलो बघूया 50 पार होता काय. काका स्ट्राईकवर. काका एक लांब लचक मारून टाका. बघूया काकांचे पट्ट्यात चेंडू येता काय. शेवटचा चेंडू हा मगाचपासून संयमी फलंदाजी दाखवल्याने होती पण आता एक नाकार मुटको पाटीन पाठ भर वळ देवचो लागात. खणखणीत असो षटकार मारूचो लागात आणि आपल्या संघाक सुस्थितीत पोचवचा लागात. पुन्हा एकदा काका टू राजू. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने ढकलल्याने आहे. 1 धाव पूर्ण करता दुसऱ्या धावेसाठी पलटताना दिसतात क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बघता बघता 2 धावे पूर्ण करताना दिसतात आणि 2 धावेने संघ पोचता डायरेक्ट 51 धावेंवरती आणि जिंकण्यासाठी पत्त्यांच्या धावसंख्या जी असता 52 त्या 52 धावेंची गरज. धन्यवाद. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक खेळाडू मान्यवर यांचे सहर्ष स्वागत. हार्दिक स्वागत. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक खेळाडू मान्यवर यांचे सहर्ष स्वागत. हार्दिक स्वागत. अनिकेत पाणवकर यांचं देखील मंचावरती आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. V24 फाउंडेशन अग्रेसेनेच्या वतीनं विजय मामा चषक अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. फक्त जास्त वेळ घेऊ नका. लगेच यावेळेला सामन्याला सुरुवात होईल. सामना क्रमांक 2. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पहिला आणि दुसरा सामना झाल्यानंतर जो विजेता संघ आहे या विजेता संघामध्ये आपण तिसऱ्या आणि चौथ्या सामन्याचा जो विजेता आहे या 2 संघादरम्यान आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता जुदानी 11 विरार संघाचे सर्व खेळाडू आपण तयार आहेत पुढच्या सामन्यासाठी. वसई 11 आणि तारापूर चिंचणी या 2 संघादरम्यान सुरू असलेला अत्यंत महत्त्वाचा सामना. मैत्री 11 पालघर, किल्ले कोहसवाडा या संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचे आणि दया यांना भेटायचे. डहाणू 11 आणि बोईसर उमरेली याही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण देखील रिपोर्टिंग करा. आपण देखील रिपोर्टिंग करायचे. आणि याच दरम्यान सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण काही चांगल्या कमेंट्स पाहतो आहे. विजय मामा चषक 2024 मस्त सुरू आहे. कैलास काका यांचे पावलावर पाऊल ठेवून खूप चांगले समाजकार्य खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देत आहेत विजय मामा. संदीप गाबण जे आपले समालोचक मित्र आहेत त्यांनी केलेली कमेंट आहे मामांसाठी. मामा आपल्या स्क्रीनवरती आहेत आणि आपण यावेळेला पाहू शकता. संदीप थँक्यू व्हेरी मच. सामन्याला सुरुवात होते. अनिकेत पावणकर आणि धनेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरता आज आर्थिक विशेष सहकार्य आलेले त्यांचे मनापासून धन्यवाद. अनिकेत पावणकर तुमचे मनापासून धन्यवाद. धनेश पाटील तुमचेही मनापासून धन्यवाद. चला मॅच सुरू करायचं आहे. सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका कारण आता फक्त दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे. 8 टीम आहेत.
टायमर तुमचा सुरू झालाय. चला बॅटर मैदानावरती. यापूर्वी आपण बघितलं तर खूप सुंदर पद्धतीनं 20 मिनिटं जी 4 षटका करता दिली होती ती पूर्ण केलेत. आता तीच जबाबदारी तुमच्यावरती, म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये देखील 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिली जातील. 12 वाजून आपण बघितलं तर 30 मिनिटं झालेत. दोन्ही बॅटर मैदानावरती राजू आणि त्यांच्या समेत दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी. एका टीमचा एक्स्ट्रा खेळाडू मला वाटतं जर यावेळेला पहिल्या चेंडू टाकण्याच्या आत एक्स्ट्रा खेळाडू नाही आला तर त्या संघाला पॅनलिस्ट केले जाईल. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेस. अच्छा तुम्ही आतून सांगा, जर त्यांचे 10 प्लेयर आहेत तर तुम्हाला आतून एखादा प्लेयर आहे त्याने इथे नावं सांगायचे, बॉलरची नावं सांगा. ओके चला. परंतु ज्यांच्याकडे 12 प्लेयर आहेत सर्व खेळाडूंना विनंती आहे त्यातला एक खेळाडू इथे आमच्या समालोचन कक्षामध्ये येईल. फक्त सामन्याला सुरुवात करा, वेळ घेऊ नका जास्त. 12 वाजून 30 मिनिटं. आता 12 वाजून आपण बघितलं तर पुन्हा एकदा घड्याचा काटा अतिशय वेगाने फिरतो आहे. 12 वाजून 31 मिनिटं झालेत. मॅच क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहतो आहे. या स्पर्धेकरता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ग्रामीण भागाकरता 77,024, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 35,024, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,024, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,024. त्याचबरोबर विजयमामा चषक शहरी विभागाकरता प्रथम पारितोषिक 1,25,024 व विजयमामा चषक द्वितीय पारितोषिक 65,024 आणि त्याचबरोबर विजयमामा चषक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 36,024 व भव्य दिव्य विजयमामा चषक. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विजयजी घरत, अग्रसेना उपाध्यक्ष पालघर जिल्हा, त्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण एक मानाची स्पर्धा पाहतोय. 8वं गौरवशाली वर्ष आणि अत्यंत सुंदर नीटनेटकं नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं. आघाडीचे फलंदाज बॅटिंग करण्याकरता सज्ज असतील राजू आणि रोशन. रोशन यावेळेला स्ट्राईक रेलला आहे. तर मी विनंती करेन याच दरम्यान या स्पर्धेच्या दरम्यान निश्चितच यानंतर होणारा सामना जीवदानी 11 विरार आपण सज्ज राहायचे. पुढच्या सामन्यासाठी यक्ष 11 सफाळीला आपण पराभूत केले. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असतील. बॉलरची नावं फक्त सांगत राहा. आसिफ भाई, 52 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए और आसिफ अपने बॉलिंग मार्फत तैयार सामना करेंगे रोशन. बढ़िया गेंद टिप ऑफ टंग पे बाहर था, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बिंदी गेंद के साथ आसिफ ने स्टार्ट किया है. 52 रन का लक्ष्य. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है पहले पारी में. वसई बनाम तारापुर, ये बहुत ही अहम मुकाबला. तारापुर चिंचनी ने शानदार बल्लेबाजी की है. स्ट्राइक रेन पर बल्लेबाज रोशन, नॉन स्ट्राइक रेन पर राजू. इस ओवर की दूसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट. वो बढ़िया गेंद विकेट के सामने पाएंगे. खड़े खड़े आंसर पर खेलना चाह रहे थे. बहुत ही अच्छी गेंदबाजी आसिफ की और पहला झटका इस वक्त वसई 11 के उम्मीदों को लगता हुआ. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. V24 फाउंडेशन एंड अग्रिसेना प्रेजेंट विजय मामा चषक 2024.
आज का दूसरा दिन और बहुत ही अच्छी गेंदबाजी आसिफ द्वारा। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, दूसरी गेंद स्टंप के अंदर और नए बैटर मैदान के अंदर आ रहे हैं योगेश, जिनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी। शुरुआत आपकी अच्छी नहीं है लेकिन गेंदबाज ने बहुत बढ़िया स्टार्ट किया है। आसिफ ने पहला झटका दिया, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया है। योगेश ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक रेट पर टीम के कप्तान राजू। इस वक्त फ्लाइंग स्टिप पॉइंट कवर, उसके साथ एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ साइड पर इस वक्त 5 खिलाड़ी ऑन साइड पर लॉन्ग ऑन, बॉर्डर लाइन पर उसके साथ डीप मिड विकेट, स्क्वायर लेग और एक फाइन लेग पर खिलाड़ी है। ऑन साइड पर 4 खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं। टूर्नामेंट के आयोजन करता हमारी सबके दिल की धड़कन विजय मामा इस वक्त मंच पर। ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलना तो चाह रहे थे, अच्छा जजमेंट नहीं है, स्क्वायर लेग पर 1 रन लिया गया, दूसरे के लिए पलट गए हैं। बहुत बढ़िया गेंदबाजी आसिफ द्वारा रही है अभी तक। थोड़ा सा गुस्सा हो जाएंगे क्योंकि जज नहीं कर पाए स्क्वायर लेग के खिलाड़ी। स्कोर अगर देखें तो इसी के साथ 2 रन 1 विकेट के नुकसान पर उससे 11 और तारापुर चिंचनी के बीच आज का एक बहुत ही अहम मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला। गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग देखने का मौका मिलेगा। और सावली क्रिश्चियन द्वारा बहुत सारे दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़े हुए, सभी का स्वागत। आसिफ अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, राइट आर्म ओवर 2 विकेट गेंदबाजी हो रही है। प्रमुख गेंदबाज के तौर पर आसिफ गेंदबाजी करते हुए सामना करेंगे राजू। लेग स्टंप के थोड़ा सा बाहर खड़े हैं, कवर के ऊपर से गेंद को खेल दिया है और इसीलिए बिल्कुल वो लेग स्टंप के बाहर खड़े थे। 2 रन लेने का मौका, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, सारे लीजन खिलाड़ी है। दोबारा आसिफ खुश नहीं है, कवर के खिलाड़ी, उससे पहले स्क्वायर लेग के खिलाड़ी ने अच्छी फील्डिंग नहीं की, विकेट कीपर उनको समझाते हुए। बहुत ही अहम मुकाबला दोनों टीमों के लिए, इसमें कोई संदेह नहीं है। विजय मामा चषक 2024 का आज का दूसरा दिन, आकाश में सफ़ेद बादल, धूप खिली हुई है, दोपहर का सत्र और सुहाना मौसम क्रिकेट खेलने के लिए काफ़ी सारे दर्शक जो है एंजॉय कर रहे हैं यह टूर्नामेंट। स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज तैयार हैं। योगेश आसिफ का सामना करेंगे। स्कोर फिलहाल उनके सर के ऊपर से खेलना चाह रहे थे लेकिन बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी। टीपा थोड़ा सा एक बार फिर देखे ऑफर विस्टम पर रख रहे हैं और लेंथ बहुत बढ़िया। मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात हैं। सिंगल के साथ स्कोर 5 रन, 5 रन 1 विकेट के नुकसान पर 52 रनों का लक्ष्य आपके सामने है। कम बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं आसिफ। ये आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी दायरे के अंदर हैं और ऑन साइड पर 2 खिलाड़ी बॉर्डर लाइन पर। बढ़िया गेंद स्टंप के अंदर कला के साथ मोड़ दिया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 6 पर। पहले ओवर का खेल समाप्त। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है आसिफ की। इस ओवर में 1 विकेट जरूर मिला और सफल ओवर का खेल समाप्त हुआ। 52 रनों का लक्ष्य और पहले ओवर में रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर। गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी। V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक, खेळाडू, मान्यवर यांचे सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत। चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी। V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक, खेळाडू, मान्यवर। 7 मिनिटं झालीत पहिल्या षटकासाठी, त्यामुळे वेळ जास्त घेऊ नका। 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिलेली आहेत। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर और फिलहाल P1 समाप्त हुआ। अंपायर अपनी जगह पर आ रहे। पहले ओवर के लिए 7 मिनट का समय चला गया। अभी उसके बाद में देखिए, ये मैं बोलता जा रहा हूँ तो समय एक बार फिर नहीं रुकने वाला है। तो 7 मिनट और 50 सेकंड, मतलब बिल्कुल 8 मिनट का समय वो तो रुकने वाला है। बैटिंग पावर का इशारा अंपायर द्वारा किया गया। वक्त बहुत महत्वपूर्ण है। दूसरे ओवर में अब 3 खिलाड़ी दायरे के बाहर और गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। मियाज अनुभवी गेंदबाज है, सामना करेंगे बल्लेबाज राजू। 1 विकेट खोने के बाद स्कोर अगर देखें तो 6 रन। बहुत समय जा रहा है भाई, हम टेस्ट क्रिकेट नहीं खेल रहे हैं, बहुत समय जा रहा है। इसका एक बार फिर देखें फायदा, जब आप लेट करेंगे तो सामने वाले टीम को हो सकता है, अपोनेंट टीम को।
नियाज तैयार, बहुत समय गया है। अभी देखिए पहले ओवर के लिए 8 मिनट और 35 सेकंड, इतना समय चला गया है। अच्छा स्ट्रोक राजू का, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को उठाया था बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए। मैग्निफिसेंट स्ट्रोक, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। हे मैदान सारा भरलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे। आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे, डिमांड भारी आलाय रे, डिमांड भारी आलाय रे। हे जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा, जिथं तिथं आज दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज राजू का। स्कोर इसी के साथ छलांग लगाता हुआ पहुंच चुका है। 12 रन जीतने के लिए 52 रनों की जरूरत। नियाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। फ्लाइटेड गेंद थी, दर्शनीय स्ट्रोक, गेंद है कमजोर, बल्लेबाज लगा जोर, गेंद बॉडी के बाहर, यह लगा शानदार फोर। मैग्निफिसेंट बैटिंग, भिडू दे साऱ्या गगनात ललकार। आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार। शानदार बल्लेबाजी राजू द्वारा। पिछले 2 गेंदों की अगर कहानी देखें तो पहली गेंद को खेल दिया था वाइड श्रीलंका बॉडी लाइन के बाहर, उसके बाद में डीप एक्स्ट्रा कवर पर एक दर्शनीय स्ट्रोक चौका आया, पहले सिक्सर उसके बाद में चौका, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। स्कोर अगर देखें तो रन संख्या 16 for loss of 1 wicket, जैसे कि टारगेट ऑफ 52 रन। अभी तक बहुत अच्छी पारी रही है बल्लेबाज राजू की, टीम के कप्तान हैं। नियत अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, राइट टर्म ओवर द विकेट, गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। बैकफुट चले गए, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया है। इतनी अच्छी फील्डिंग नहीं हो रही है, कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा और इसी 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। कुल मिलाकर टोटल बन गया है 18 रन 18। पहले ओवर में बेहतरीन गेंदबाजी आसिफ की रही, लेकिन इस ओवर में नियाज के ऊपर हमला किया है बल्लेबाज राजू ने। पिछले 3 गेंदों की अगर कहानी देखें तो सिक्सर, चौका और डबल आया है। बेहतरीन बल्लेबाजी राजू द्वारा, टीम के कप्तान, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। नियाज गेंदबाजी कर रहे हैं, फील्डिंग में थोड़ा तब्दीली करना चाह रहे हैं, थोड़ा समय भी ले रहे हैं। लॉन्ग ऑन और मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। अब जाकर देखिए जो मिड विकेट का खिलाड़ी स्क्वायर लेग बॉडी लेग की तरफ चला गया और स्क्वायर लेग का खिलाड़ी जो दायरे के अंदर था वो दायरे के अंदर है, लेकिन मिड विकेट पर राउंड विकेट या अच्छी गेंद थी, राउंड विकेट, एंगल क्रिएट किया गया। स्क्वायर लेग की तरफ गेंद आ रही है, 1 रन लेने का मौका राजू के लिए। पहले ओवर द विकेट जब गेंदबाजी कर रहे तो बहुत आसान बन गया था बल्लेबाज के लिए, तो ये एक बार अच्छा बदलाव। नियाज अनुभव इनके पास, राउंड विकेट गेंदबाजी, स्कोर इसी के साथ 19 रन 19। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए योगेश। बहुत बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलते भी विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, तो इसका फायदा बल्लेबाज ने उठाया। लेग बाइक का इशारा अंपायर द्वारा। अहम मुकाबला मैदान के अंदर है और दोनों बल्लेबाज सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं, बुद्धिमानी वाली क्रिकेट मैदान के अंदर। नियाज तैयार, 20 रन 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 52 रनों का लक्ष्य रखा गया है। कंबोक्सिंसी गेंदबाजी करे गेंदबाज, राउंड विकेट, फुल टॉस गेंद, पनिश किया, बाउंड्री लाइन की तरफ गेंद जा रही है। चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का। एक्सीलेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर। हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा, चषक विजय मामाचा। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं V20 फाउंडेशन एंड आगरी सेना प्रेजेंट विजय मामा चषक 2024
और 2 ओवर का खेल। स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया है 26 रन, 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। बहुत ही अच्छा काम दोनों हमारे स्कोरर कर रहे हैं, हमारे साथ जुड़ गए हैं संकेश और स्वप्निल। और तीसरे ओवर में ये दूसरा ओवर लेके आए हैं, खास करके आसिफ अपने कोटे का। जीतने के लिए 52 रनों की जरूरत। समीकरण आपको जरूर बताऊंगा। फिलहाल जीतने के लिए लक्ष्य 52 रनों का। समीकरण आने वाले 18 गेंदों की कहानी, 18 गेंदें शेष है। 12 गेंदों का खेल समाप्त हुआ, 26 रनों की जरूरत है 18 गेंदों में। हवा में उछाला, मिस्टर स्टोक है गेंद के नीचे आसिफ, और बहुत ही लाजवाब गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी रही आसिफ की। बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे योगेश, और उसी की उम्मीद को लगता हुआ ये दूसरा झटका। संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला, हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला। आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है विजय मामा चषक 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। आसिफ की तारीफ करने होगी, क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। लाइन बहुत बढ़िया है। पहले ओवर में नपी तुली गेंदबाजी, दूसरे ओवर में थोड़ा खराब गेंदबाजी हुई थी नियाज की तरफ से, लेकिन इस ओवर में एक अच्छे लाइन और लिन के साथ बल्लेबाजों को परेशान कर रहे हैं। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ड्राइव किया, गैप में गेंद है, पॉइंट और कवर के बीच का फासला चीरते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। वंडरफुल बैटिंग, क्लास बैटिंग मैदान के अंदर। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। अग्रिसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार। लक्ष्मण के बल्ले से अच्छा स्ट्रोक, गेंद खराब नहीं थी, लेकिन जिस तरह से बल्लेबाज थोड़ा आगे आए फ्रंट फुट पर और बहुत बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव किया था पॉइंट और कवर के बीच से, एक विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज लक्ष्मण का। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 30 रन जीतने के लिए 52। इसका मतलब अभी भी 22 रनों की जरूरत है। 16 गेंदों का खेल आना बाकी, 16 गेंदे 22। रक्षात्मक तरीके से गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑफ क्षेत्र में बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। सेंसिबल क्रिकेट, हमने पहले कवर ड्राइव किया, चौकार जीत किया और उसके बाद में सिंगल लिया है, तो मौका राजू को मिला। स्ट्राइक रोटेट करने की भी जरूरत होती है, और पार्टनरशिप सबसे बड़ी बात है। साझेदारी बनाने की कोशिश दोनों बल्लेबाज कर रहे हैं। अब आपके पास 15 गेंदे और 21 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। हमारे दोनों स्कोरर बहुत ही अच्छा काम कर रहे हैं। राजू स्पष्ट स्ट्राइक इन पर आसिफ ने प्रभावित किया। पहले ओवर में ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, ज़्यादा आज़ादी नहीं दी थी। सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी उन्होंने की थी। ऑनसेट पे देखिए तो ऑनसेट पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। ऑफ साइड पर आप देख सकते हैं इस वक्त फ्लाइंग स्लिप, पॉइंट कवर, डीप स्टक कवर और लॉन्ग ऑफ, 5 खिलाड़ी ऑफ साइड पर। राजू सेठ बल्लेबाज है, 2 छक्के इनके बल्ले से आए हैं। पैरों पर गेंद, ओहो अच्छा स्ट्रोक किया, एक बार फिर क्लिक किया। फोटो निकालने के लिए करना पड़ता है क्लिक, लेकिन अच्छा स्ट्रोक खेलना, कलात्मक स्ट्रोक खेलना है तो करना पड़ता है क्लिक। बहुत खूबसूरत स्ट्रोक, 6 रन, मैग्निफिसेंट फटका असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। गावागावात होते हो चर्चा। फोटोजेनिक स्ट्रोक था, इसका फोटो आप निकाल सकते हैं। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी राजू द्वारा। 14 गेंदों में 15 रनों की जरूरत। इस बार अच्छा ड्राइव, अच्छी गेंद भी थी, गेंद को खेलते लॉन्ग ऑन पर। देखिए दोनों बल्लेबाज, लक्ष्मण ने चौका जड़ा, सिंगल लिया, अब राजू ने छक्का जड़ा, उन्होंने सिंगल लिया, तो दोनों एक दूसरे के ऊपर विश्वास जताते हुए। पहले ओवर में आसिफ ने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, नपीतुली गेंदबाजी की थी, लेकिन इस ओवर में आज दोनों बल्लेबाज प्रॉपर गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट आसिफ। ऑफ टाइम के बाद थोड़ा रूम बनाकर खेलने की कोशिश, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, लेकिन सबसे अच्छी बात है आप स्कोरबोर्ड को चला रहे, सिंगल डबल आ रहे। इस ओवर में एक चौका एक सिक्सर आया था। 3 ओवर की कहानी, 3 ओवर में स्कोर अगर देखें तो रन संख्या 38। 12 गेंदों का खेल अभी आना बाकी है, 12 गेंदों का शेष, 12 गेंदों का खेल अभी आना शेष है। और
जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। जीवदानी 11 विरार संघाचे कॅप्टन आपण प्लीज अनिल घरत आपण टॉस बॉक्समध्ये यायचे। अनिल घरत आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचे। हरेश अनिल घरत यांना विनंती है अपन टॉस बॉक्स में यायचे। 12 गेंदे 13 रनों की जरूरत। वसई की टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन अभी तक किया है और एक अच्छी साझेदारी तीसरे विकेट के लिए। स्कोर 39। प्रमुख गेंदबाज के तौर पर मुदस्सर गेंदबाजी करने के लिए आए हैं। सामना करेंगे लक्ष्मण। ओह प्लांटेड गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर, गेंद के करीब नहीं थे गया बल्लेबाज, लेकिन विकेट कीपर इतनी अच्छी नहीं। 22 का शराब पर द्वारा स्कोर अगर देखें तो रन संख्या अब 40 रन। जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। 12 गेंदों का खिलाना बाकी। प्रमुख गेंदबाज के तौर पर मुदस्सर गेंदबाजी कर रहे। राजू ने प्रभावित किया। अभी तक इनके बल्ले से 3 शानदार सिक्सर आए। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और विकेट के बाहर गेंद गिरी है तो नो बॉल का इशारा। विजय मामा चषक 2024 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट दिए घुमा के खेलने का मौका मिलेगा बिल्कुल बल्लेबाज को। राजू सेट बल्लेबाज से आके जम चुके, यहां से विकेट चाहिए। तारापुर चिंचने को अगर यह मुकाबला जीतना तो विकेट की तलाश होगी। सर बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, ज्यादा बल्लेबाज समझ नहीं पाए, एक बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे। बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छा कमबैक किया। सभी करन आपको बताऊंगा 11 गेंदों का खेल आना बाकी है और जीतने के लिए 10 गेंदें और 11 रनों की जरूरत है। ये काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, आंखों से दूर रखने की कोशिश, ऑफ ब्रेक जरूर कर रहे हैं लेकिन विकेट कीपर ने गलती की। गली की तरफ जो खिलाड़ी है वो भी गेंद को नहीं रोक पाए हैं तो कम से कम 2 रन, नो बॉल और 2 रन। तो प्रेशर बन रहा था, प्रेशर बिल्कुल रिलीज किया गया। खराब फील्डिंग, बहुत ही खराब फील्डिंग और फ्रीड का इशारा अंपायर द्वारा। ऑन फील्ड अंपायर ने फ्रीड का इशारा किया है। अंपायर ने तो सुदर्शन चक्र घुमाया है लेकिन क्या अब बल्ला घूमेगा, बल्ला घूमेगा और क्या मैदान झूमेगा वो देखना बहुत जरूरी। उड़ाइए उड़ाइए आसमान की तरफ, नो बॉल का इशारा। गेंद को खेल दिया डीप स्टक पर बॉडी लाइन के बाहर। राजू बन गए जेंटलमैन, शानदार छक्का। धुआधार हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। 1 रन की जरूरत है। होते हो चर्चा चषकाला लय डिमांड आमच्या, डिमांड आमच्या, चषकाला लय डिमांड आमच्या। क्रिकेटरांचा अनिल घरत आपल्याला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। अनिल घरत 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। राजू बहुत ही लाजवाब पारी कर रहे अपनी टीम के लिए। ऑन साइड पर गेंद को पुल किया, डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया है। इसी के साथ वसई 11 ने यह मुकाबला अपने नाम पर कर दिया। कांग्रेचुलेशन, जीत का स्वाद चखती हुई वह टीम वसई 11। हस्तांदोलन करायचं आहे, टीम चला मैदानावरती। वसई 11 जास्त वेळ घेऊ नका। आणि तारापूर चिंचणी संघाचे कॅप्टन इलियास सर आपल्याला विनंती आहे आपण यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे। आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल। पराभूत झालेल्या संघाचा कॅप्टन आणि यावेळेला गेम चेंजर खेळाडू आहे, मॅन ऑफ द मैचचा पुरस्कार। राजू ने बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की है और 36 रन बनाए, 13 गेंदों का सामना किया और उनके बल्ले से अगर देखें तो वह शानदार 4 सिक्सर आए हैं, 1 चौका, एक जबरदस्त पारी रही है। हस्तांदोलन करायचंय वसई 2024 मध्ये खेळ रंगलाय खास। नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस। दर्जेदार पहिल्यांदा मैदानात या प्लीज। हस्तांदोलन करण्याकरता विजय मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास। नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस। दर्जेदार गुड शॉट बॉल कंपनीचे प्रोप्रायटर माननीय निरंजन छेडा यांच्याकडून टॉस का बॉस। राजू सर आणि अनिल घरत दोघांनी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचे। त्याचबरोबर इलियास सर आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला।